औषध खरेदीत 4 कोटींची अनियमितता, सभापतींचे चौकशीचे आदेश. नाशिक जिल्हा रुग्णालयात झालेल्या औषध घोटाळा खरेदीबाबत आमदार पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. 2024-25 मध्ये झालेल्या औषध खरेदीवर तत्कालीन अधिकाऱ्यांनी फाईलवर आक्षेप नोंदवले. तरी एकाच कंपनीकडून बहुतांश औषधांची खरेदी झाली. त्यानंतर तांत्रिक मान्यतेसाठी दिलेल्या निविदा क्रमांक आणि प्रत्यक्ष पुरवठा आदेशातील क्रमांकात मोठी तफावत आढळून आली. तसेच निविदेला अधिकृत प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वीच घाईघाईने खरेदी प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप झाला. यावेळी आरोग्य विभागाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून सभागृहात अहवाल सादर करावा असे निर्देश सभापतींनी दिले आहेत.